प्रेक्षक मित्रांनो, दररोज फक्त एक गोळी घेतल्याने शरीरातील सर्व नसा मोकळ्या होतील. गोळी म्हणजे कॅप्सूल किंवा टॅबलेट असते आणि ती कुठल्याही कंपनीची तुम्ही घेऊ शकता. इथे कुठल्या कंपनीची जाहिरात केली जात नाही आहे, पण ज्यामुळे दबलेल्या नसा मोकळ्या होण्यास मदत होईल. तसंच या गोळीने नसा मोकळ्या करण्यासोबतच बाकीचे कोणकोणते फायदे आहेत, तर शरीरात ज्या नसा दुखत असतील ते दुखणे कमी करते, हातापायात येणाऱ्या मुंग्या कमी करते, त्याचबरोबर हातापायात होणारी जळजळसुद्धा कमी व्हायला मदत होते. पायात येणारे गोळे बंद होतात. एखादी व्यक्ती झोपली असेल आणि झोपेतच पायाला गोळे येतात, त्यावेळी होणाऱ्या वेदना ह्या अगदी असह्य असतात. तर प्रेक्षक मित्रांनो, त्या त्रासापासून तुम्ही मुक्त व्हाल. मान दुखणे, पाठ दुखणेसुद्धा कमी होईल. रक्त कमी होण्याची समस्या आजकाल फार वाढली आहे, तर ह्या गोळीमुळे ती समस्यासुद्धा कमी होण्यास मदत होईल आणि रक्त वाढायला लागेल. थकवा, अशक्तपणा कमी होऊन शरीरात नवीन ऊर्जा आल्यासारखं वाटेल आणि तुमचा स्टेमिना वाढण्यास मदत होईल. वारंवार येणारा थकवा, बेचैनी, कुठलेही काम करण्यात मन लागत नसेल तर या गोळीमुळे तुम्हाला ताजेतवाने, ऊर्जावान आणि उत्साही वाटायला लागेल. या गोळीत असणारे विटॅमिन जर का तुमच्या शरीरात कमी असतील तर तुम्हाला थकवा जाणवायला लागेल, मन अस्वस्थ राहील आणि विटॅमिन्सच्या कमीमुळे मेंदूचे चांगले कार्य करणं बंद होईल. मेंदूला चालना देण्यासाठी ही गोळी अत्यंत गरजेची आहे. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती कमी व्हायला लागते, तसेच विचारांची गुंतागुंत वाढते. तर अशा समस्या होत असतील तर समजावे की तुमच्या शरीरात काही घटक कमी झाले आहेत. आता तुम्ही म्हणाल, नुकताच वेळ वाया घालवत आहात, कोणती गोळी आहे त्याचे नाव तर अजून सांगितले नाही. तर प्रेक्षक मित्रांनो, त्या गोळीविषयी संपूर्ण माहिती घेणेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. तर चला जाणून घेऊ नेमकी ती गोळी आहे तरी कोणती. पण त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा. तर प्रेक्षक मित्रांनो, ती गोळी म्हणजे 2B12. म्हणजेच आजकाल B12बद्दल तर बऱ्याच जणांना माहीत आहे, कारण वारंवार त्या गोष्टीबद्दल डॉक्टरही आपल्याला बोलून दाखवत असतात. पण 2B12 ह्या गोळीत असे काय आहे, तर यात 2 प्रकारच्या विटॅमिन्सचे मिश्रण आहे. तर एक आहे मिथाइल कोबलमिन, या सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, आणि दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे ॲडिनोसाय कोबलमिन, हा देखील अतिमहत्त्वाचा घटक आहे. हे 2 घटक असल्यामुळे